तुझा भाऊ रुद्र तो नीलांबरीच्या प्रेमात होता। सायली, हे खरंच आपल्याला कळायला हवं आहे। प्लीज आठवून बघ एकदा। रुद्राबद्दल बोलण्यात आता काही अर्थ नाहीये, तो मेलाय। कधीपासून विचारते मी, बोल ना काहीतरी। हे एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले, कुणी दिले, कसे आले एवढे पैसे तुझ्याकडे? हे बघ, या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत तू देत नाहीस ना रुद्र, तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये। असे कसले उद्योग करतोस तू? अरे बोल ना, मी विचारते ना तुला, कळत नाही का तुला? हे ना नेहमीच आहे तुझं। आज मी पण बघणारच आहे तू कसा बोलत नाहीस ते। बोल ना, अरे कळत नाही का? काय करतेस तू? लहान आहे का तो? आई काय झालंय सांगशील? मला वाटलंच होतं तू त्याचीच बाजू घेणार ते। आई झालंय काय? मला विचारण्यापेक्षा त्याला विचार ना। त्याचं हे वागणं जर असंच राहिलं ना तर 4 लोकात तोंड दाखवायची लाज वाटणार आहे आपल्याला यानंतर। आई काय म्हणते रुद्र? हे पैसे मला त्याच्याकडे मिळाले। आता हे पैसे कुठून आले हे तूच विचार त्याला। रुद्र मी तुला काय सांगते ते नीट ऐक। तुझ्या वडिलांनी कधी कुणाचा 1 रुपया घेतला नाही किंवा 1 पैशाची बेईमानी केली नाही। मग हे असा आदर्श तुझ्या डोळ्यासमोर असताना तू हे असे उद्योग करतोस कसे? काय गरज आहे सगळं करायची? आई शांत हो बघू, मी बोलते त्याच्याशी, थांब जरा। रुद्र हे काय सगळं? एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? कामाचे पैसे आहेत ते। कसल्या कामाचे पैसे आहेत हे रुद्र? तू कोणाकडनं उधार घेतलेस का? अरे सांग ना मग, खरं काय ते? कोणाचे पैसे आहेत हे? मी सांगतो नंतर। रुद्र बघितलंस, मी एवढं ओरडते त्याच्यावर पण एक अक्षर न बोलता पोडग्यासारखा निघून गेला तो। आई तू शांत राहा, तू बस इथे, मी आले, मी बघते काय ते। बस तू शांत राहा, आले। रुद्र हा बोला। तुला तुझा ऍडव्हान्स मिळाला ना? हो। एका हाताने तू पेपर देणार आहेस आणि दुसऱ्या हाताने पैसे घेणार आहेस, क्लिअर? हो सर। ठरल्याप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे। हे बघ, ही खूप मोठी डील आहे, मला कुठलाही हलगर्जीपणा नकोय। सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही ऍडव्हान्स दिलात ना, तुमचं काम ठरल्याप्रमाणे होईल। बरं मला एक गोष्ट सांगा की क्वेश्चन पेपर्स मी घेऊन येऊ की तुम्ही कोणाला पाठवणार आहात घ्यायला? क्वेश्चन पेपर तूच आणलेस तर बरं होईल। बरं। आणि हॅलो, कोण बोलताय? फोन दे। आणि माझ्या भावाशी कसलं डील करताय तुम्ही? फोन दे ना। 1 मिनिट, हे बघा मला कळलं पाहिजे, तुम्ही कोण बोलताय? हॅलो रुद्र, हा सगळा काय प्रकार आहे? कुठल्या क्वेश्चन पेपर्स बद्दल बोलत होतास? रुद्र, कुठल्या तरी ऍडव्हान्स बद्दलही बोललास तू। काय हे डील? मी तुला काहीतरी विचारतेय रुद्र, तू क्वेश्चन पेपर्स फोडतोस आणि त्याचे पैसे घेतोस? तू काय करतोयस? तुला कळतंय रुद्र? अरे तुला हा मोठा क्राईम आहे, पोलिसांना कळलं तर पकडतील तुला ते। बाई तू समजतेस तसं काही नाही, जरा गप्पा बस। मग काय आहे? मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आता, मला आत्ता सांग हे सगळं काय आहे? रुद्र बोल। ए बाबा जरा हळू बोल, आई ऐकेल। मग ऐकू दे। हे बघ, मला कळलं पाहिजे हे सगळं काय आहे ते। कुणाशी बोलत होतास? काय आहे हे सगळं? गप्पा बस ग। हो मी हॅकिंग करतो आणि क्वेश्चन पेपर्स लीक करतो, काय प्रॉब्लेम आहे? आणि घरी पैसे आणून देतोय ना, आणखीन काय हवंय तुम्हाला? मूर्ख झालायस का? अरे काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? रुद्र, तुझ्या असल्या पैशांची गरज नाहीये आपल्या घराला, आणि तुलाही गरज नाहीये त्याची, तुला चांगलंच माहितीये। अरे हे असले धंदे करण्यापेक्षा ना करिअरकडे लक्ष दे। तुला कळतंय मी काय म्हणतेय ते? बाबा तुझे लेक्चर जरा बंद कर, मला बाहेर जायचंय, ऑलरेडी लेट झालाय, तुझ्यामुळे आणखीन लेट नको। मला माझा फोन दे। रुद्र, फोन दे। रुद्र हाय सायली। नीलू बस ना, मी पाणी घेऊन येते, बस। तुला सांगितलं कशाला आली तू? किती वेळ वाट बघू? मग थांबायचं ना बाहेर। अरे तू म्हणाला मी किती वेळची थांबली आहे तिथे। तू पण आहे ना, काय करते, फोन तरी करायचाच आहे। बरं माझा ताई ऐक आता जरा, म्हणजे ते भेटतो। मी निघतो।
मला परत परत तेच तेच प्रश्न नको विचारूस. मला माझ्या भावाबद्दल काही बोलायचं नाही आता. का बोलायचं नाहीये? काय झालं? नाही काही नाही. नाही, तू दचकलीस एकदम म्हणून विचारलं. मला वाटलं विक्रांत. सॉरी. तुला काही बोलायचं असेल तर माझ्याशी बोल. मी काही सांगणार नाही कोणाला. विश्वास ठेव माझा. कशाबद्दल बोलतोयस तू? तुला जे काही विकीशी शेअर करावं असं वाटतं, बोलावं असं वाटतं, ते माझ्याशी बोललीस तरी चालेल. मला पोटात ठेवता येतात गोष्टी. फक्त सिक्रेट्स खूप दिवस मनात ठेवले ना की खूप त्रास होतो. मी अनुभवलंय सगळं. नाही, अरे तसं काही नाहीये. खरंच तसं नाहीये काही. तू मला घाबरू नको. तुला मला काही सांगायचं नसेल ना, हरकत नाही. मी काही फोर्स नाही करत आहे. फक्त मला आज तुला काहीतरी सांगायचं. गेले कित्येक महिने ना मनावर असं खूप मोठं ओझं ठेवल्यासारखं झालंय. ते एकदाच मोकळं करायचंय. आपण सगळे आता कसे जगतोय तुला माहितीये. आपल्या मित्रांचे मुर्दे पडतायत. जेवण संपत आलंय. फक्त मरणाची वाट बघतोय आपण. आता आज न उद्या मरायचंच आहे तर म्हटलं काय जे काय ओझं आहे ना मनावरचं ते मोकळं करूया एकदाच आणि मरून जाऊ. माझं लग्न झालं होतं काही वर्षापूर्वी आणि सध्या मी माझ्या बायकोचा खून केलाय असं माझ्यावर आरोप आहे. फक्त मला माहिती आहे तो खून नव्हता, तो ऍक्सिडेंट होता. आमच्यात वाद झाले. वादात तिचा तोल गेला. ती पडली, डोक्याला मार लागला आणि गेली. मला वाटलं होतं लग्नानंतर मी विसरेन तुला. नाही झालं तसं. नंतर सारखा प्रयत्न केला मी तुझ्यापासून लांब राहण्याचा, माझ्या आठवणींमधनं तुला काढून टाकण्याचा, सगळं व्हॅनिश करण्याचा खूप प्रयत्न केला. नाही जमलं कधी. आजपर्यंत मी तुझ्याशी जे काही वागलो, जसं वागलो, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. माझं खूप जास्त प्रेम आहे तुझ्यावर. बस एवढंच सांगायचं होतं. उद्या आपल्या बरोबर काय होईल, आपण या जगात असू नसू काही माहित नाही. मरायचंच आहे तर म्हटलं एवढं सगळं ओझं घेऊन कशाला मरायचं. आता मी सगळं सांगितलं ना तुला. आता मला सुखाने मरता येईल एवढंच सांगायचं. I love you. माझं लग्न झालं होतं काही वर्षापूर्वी
आणि सध्या मी माझ्या बायकोचा खून केलाय असं माझ्यावर आरोप आहे. मला वाटलं होतं लग्नानंतर मी विसरेन तुला, नाही झालं तसं. माझं खूप जास्त प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू. अभ्या, तू नोटीस केलंस का, सायली वाटते तशी नाहीये रे. म्हणजे बघ ना, इथे परिस्थिती काय आहे, काय चालू आहे, आणि हे सगळं चालू असताना सिक्रेट्स ठेवते ती आपल्यापासून. नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी शिजते. तुला आठवतंय आपल्यामध्ये ना सायली आणि निलंबरीचं खूप चांगलं होतं. हो. हा जो कोणी आहे तो जर निलांबरीशी संबंधित असेल तर सायली त्याला नक्कीच ओळखत असणार आहे. आणि हो, ती मुद्दाम हे आपल्यापासून लपवतीये. सायलीबद्दल बोलता का तुम्ही? आला बस सायलीची वकिली करायला. रोहिणी, आपण कोणाबद्दल काय बोलतो याचा जरा विचार करायचा ना बोलण्याआधी. समोर जे दिसतंय ते बोलतोय. काय दिसतंय? हे जे काही चाललंय त्याच्याशी सायलीचा काहीही संबंध नाहीये. आम्ही सायलीबद्दल असं बोलल्यावर तुला का राग येतोय हे कळतंय ना मला. हे तू नाही, तुझं प्रेम बोलतंय. पण तुझं प्रेम जरी असलं ना तरी आत्ताचं तिचं वागणं बोलणं बघता तिच्यावर संशय यावा अशीच परिस्थिती आहे. तू अजून काही बोलू नको आता. अजून काहीच बोललेलो नाहीये मी सध्या. खूप महागात पडेल अभ्या. काय धमकी देतोयस का आम्हाला? तुला समजायचं ते समज. तुला जे करायचं ते कर. माझा तुमच्या सगळ्यांवर संशय आहे आणि त्यात तुझी सायली ना पहिल्या नंबरवर आहे. तू पुन्हा सायलीबद्दल बोलतोय. बोलणार. तिच्या तोंडावर बोलायला मी घाबरत नाही. तू कोण आहेस? जरा लिमिट मध्ये राहा. ऐका ना, ऐका, थांब, आत्ता वाद घालू नका प्लीज. वाद याने सुरू केलेत. मी सुरू केले. हा, गप्प बसाल का दोघं? मला एकतर खूप भूक लागली. परिस्थिती काय, आपल्याकडे खायला नाहीये. काय चाललंय तुमचं? जा त्या टिक्याकडे बघा आधी आणि काहीतरी खायला घेऊन या. मला त्रास व्हायला लागलाय अभ्या. अभ्या प्लीज. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपित त्रिलोक उजागर, रामदूत अतुलित. टिके शेठ, दार उघडा. हो टिके शेठ, दार उघडा. कोण आहे? कोणी ऐकलं ना? मी दार उघडणार अजिबात, सांगून ठेवतोय. अहो, तुम्हाला बाहेर कसा पडायचं तुम्ही सांगा. आलोय. टिके शेठ, हे बघा, तुम्हाला इथून सोडवायचा मी विषय सोडून घेतलेला आहे. तुमच्या जाण्याचा मार्ग आता झालेला आहे मोकळा. पण एक ध्यानात घ्या तुम्ही, आता हे जर मी तुम्हाला असा बाहेरनं जर सांगत बसलो आणि ताज कोणी ऐकलं ना तर तुमच्यावर मी पण 12च्या भावात येईन. तर काय तो ठरवा, मला आत घ्या ना तर आम्ही चाललो. बाबूराव भाऊ, दार उघडूया, आपल्याला बाहेर जायचंय.
एकटाच आहे काहीतरीच आपला लवकर आते माझ्यावर विश्वास ठेवा ना. लवकर पटकन काय ते बोला. मी काय म्हणतो ऐका माझा, की आता एवढा सगळा मोठा इशू तुम्हाला सांगायचा आहे. मी अंगात ताकद असाय पाहिजे ना. मी जरा खाऊन घेतो म्हणजे कसं जरा बाबूराव बाबूराव इथून मी सुखरूप बाहेर गेल्याशिवाय ना कोणाला काय खायला मिळणार नाही. बोल. पण मी काय म्हणतो, तुझी वायफळ बडबड ऐकायला तुला आत घेतलं नाहीये. जे बोलायला आलास ते बोल आणि निघ इथून. गोष्ट अशी आहे, मी त्यांच्याशी बोलून ना तुम्हाला इथून बाहेर पडचा इशे सोडून घेतलेला आहे. आता उद्या नाही तर परवा तुम्ही इथून जाणार हो बाहेर. म्हणजे अरे म्हणजे तू इथनं बाहेर जाणार, त्यांनी सबूत दिलेलं आहे. म्हणजे मी इथून सुखरूप बाहेर पडणार, माझ्या घरच्यांना भेटू शकणार तेव्हा छान. मी मरणार नाही. बाबूराव भाऊ बोला बोला, प्लॅन काय, बाहेर जायचा प्लॅन काय? आता एवढ्यात नाही सगळ्या राज्याला सांगायचं काय. हा आता ही गोष्ट कुणाला करू द्यायची नाही, कळला.